श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, 21 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्र सरकारनं कामगार कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल केले आणि याच बदलांची माहिती आपण या कार्यक्रमाच्या मागच्या भागापासून घेत आहोत. ही माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कोल्हापूर हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट प्रणंद प्रमोद जोशी. मागच्या भागामध्ये आपण कामगार कायद्यांचा इतिहास, मूलभूत संरचना आणि प्रमुख बदलांचा पाया याविषयी समजून घेतलं. हीच चर्चा आपण या भागातही पुढं सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण वेतन संहिता आणि मालक तसंच कामगार संबंधांबद्दल सांगितलं होतं. तर त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या संहिता आहेत याबाबत? या एकूण 4 संहिता आहेत. त्या 4 संहितांपैकी अगोदरच्या भागात आपण 2 संहितांची माहिती घेतली. आज आपण सामाजिक सुरक्षा संहिता म्हणजे कोड ऑन सोशल सिक्युरिटी आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड या 2 संहितांमधल्या तरतुदींबद्दल बोलूया. शिवाय गिग कामगार, प्लॅटफॉर्म कामगार यांच्या कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि आरोग्यासाठीच्या नियमांमध्ये सुद्धा फार मोठे बदल झालेले आहेत. आणि दोन्ही पक्षांसाठी म्हणजे कामगार आणि मालक या दोघांसाठी सुद्धा या तरतुदी फायदेशीर आहेत. पहिल्या भागात बोलताना आपला उल्लेख आला होता की सामाजिक सुरक्षा संहिता ही क्रांतिकारी आहे. तर सर्वात आधी सामाजिक सुरक्षा म्हणजे काय हे आपण श्रोत्यांना सांगूया. सामाजिक सुरक्षा म्हणजे कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेचं जाळं. त्यात PF, ग्रॅच्युइटी, पेन्शन, आरोग्य विमा आणि मातृत्व लाभ ज्याला आपण मॅटर्निटी बेनिफिट्स म्हणतो त्यांचा समावेश होतो. मग नवीन संहितेमुळे यामध्ये कोणते बदल झाले आहेत? नवीन संहितेमध्ये झालेला मोठा बदल म्हणजे सगळ्या कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लागू केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे असंघटित कामगार म्हणजे जे गिग कामगार आहेत आणि प्लॅटफॉर्म कामगारांना यापूर्वी कायदेशीर असं कसलंच संरक्षण नव्हतं. या नव्या संहितेमुळं प्रथमच औपचारिक पद्धतीनं त्यांनासुद्धा ओळख दिली आहे. एका व्याख्येत बांधून त्यांना सामाजिक सुरक्षेच्या खाली येणाऱ्या सगळ्या लाभांसाठी पात्र केलेलं आहे. नव्या वेतनाच्या व्याख्येमुळं कामगारांचा फायदा होणार आहे असं आपण म्हणता. तर तो फायदा कसा होणार आहे हे थोडं उलगडून सांगता येईल का? आपण एका व्यक्तीचं उदाहरण घेऊ. समजा त्या व्यक्तीचं नाव प्रतीक आहे. तर समजा कंपनीत काम करणाऱ्या या प्रतीकची CTC सॅलरी ही 30,000 रुपये आहे. जुन्या पद्धतीत कंपनी प्रतीकची बेसिक सॅलरी फक्त 10,000च दाखवायची. याचा हेतू असा होता की कंपनीला त्या 10,000वरच PF भरावा लागायचा. म्हणजे 10,000वर 12% हिशोबाने प्रतीकचा PF व्हायचा 1,200 रुपये आणि तेवढीच रक्कम कंपनी प्रतीकच्या PFमध्ये जमा करायची म्हणजे 1,200 रुपये. पण नव्या संहितेनुसार कंपनीला प्रतीकची बेसिक सॅलरी कमीत कमी 15,000 म्हणजे CTC सॅलरीच्या 50% इतकी दाखवावीच लागेल. म्हणजे आता 15,000वर 12% PF द्यावा लागेल जो होईल 1,800 रुपये. म्हणजे आता प्रतीकच्या CTC सॅलरीमधून 1,200च्या ऐवजी 1,800 रुपये PFमध्ये जातील. प्रतीकला PFसाठी 600 रुपये जास्त द्यावे लागतील. पण इथंच खरी मेख आहे. प्रतीकसोबतच कंपनीला सुद्धा 1,200च्या ऐवजी 1,800 रुपयेच PF द्यावा लागेल. म्हणजे प्रतीक रिटायर होत असताना कंपनीकडून जास्तीची रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे ग्रॅच्युइटीची रक्कमसुद्धा बेसिक सॅलरीवर आधारलेली असल्यामुळे तीही वाढेल. कारण ती आता बेसिक सॅलरी जी आहे ती आता 15,000 रुपये झालेली आहे. त्यामुळे ग्रॅच्युइटीचीही रक्कम वाढेल. म्हणजे जरी आज हातात मिळणारी रक्कम ही कमी असली म्हणजे टेक होम सॅलरी जरी कमी असली तरी प्रतीकला रिटायरमेंटच्या वेळेला मात्र मोठी रक्कम मिळेल. ही एक जबरदस्तीची बचत आहे जी लाँग टर्मसाठी फार फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे वेतनाच्या व्याख्येमध्ये केवळ मजुरी कमावणारेच नाहीत म्हणजे वेजेस अर्न करणारेच नाहीत तर पर्यवेक्षक असणारे म्हणजे सुपरवायझरी काम ज्यांना आहे आणि प्रशासनिक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क ज्यांना आहे अशा भूमिकेतले कर्मचारी ज्यांचं वेतन ठरलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांचाही समावेश केला आहे. त्यामुळे आता वेतन ह्या कॅटेगरीमध्ये हे सुपरवायझर्स आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स हे सुद्धा येतील. त्यामुळं उच्च वेतनामुळं पूर्वी कायद्याच्या कक्षेबाहेर असलेले अनेक मध्यम व्यवस्थापन कर्मचारीसुद्धा आता या लाभांसाठी पात्र ठरतील. आता गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार म्हणजे नेमकं कोण आणि त्यांना ही संहिता कशी मदत करते? हे असे लोक आहेत जे पारंपरिक कर्मचारी मालक संबंधात नसतात. गिग कामगार एका विशिष्ट कामासाठी करार करतात, उदाहरणार्थ फ्रीलान्सर वगैरे. प्लॅटफॉर्म कामगार हे डिजिटल प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ डिलिव्हरी ॲप्स वगैरेवरून सेवा देतात. नवीन संहितेनुसार त्यांच्यासाठी एक विशेष सामाजिक सुरक्षा निधी तयार करणार आहे ज्यामध्ये ॲग्रिगेटर्स म्हणजे उदाहरणार्थ ज्या ॲप कंपन्या आहेत त्या
आणि सरकार दोघंही पैसे देतील. त्यामुळे अशा कामगारांच्या आरोग्य विमा, अपंगत्व विमा आणि पेन्शन यासारख्या लाभांमध्ये नक्कीच वाढ होईल. आता आपण थोडंसं मालकांच्या दृष्टीने या संहितेमध्ये काय बदल झाले आहेत ते बघूया. म्हणजे मालकांसाठी PF आणि ESIC यांच्या योगदानाच्या नियमामध्ये काय मोठे बदल झाले आहेत का? तसे मोठे बदल झालेले आहेत. ESICची व्याप्ती जी आहे ती प्रत्येक आस्थापनेपर्यंत वाढवलेली आहे, ज्यात किमान कर्मचारी संख्येची मर्यादा आता 10पर्यंत कमी केली आहे. पूर्वी ती जास्त होती. म्हणजे 10पेक्षा जास्त कर्मचारी ज्या आस्थापनेत असतील किंवा जिथं कामाला असतील त्या सर्व आस्थापनांना ESIC लागू होणार आहे. मालकांना आता कामगारांचे PF आणि ESICचं कॉन्ट्रिब्युशन एकाच ऑनलाईन पोर्टलवरून भरता येईल. त्यामुळे त्यांची पूर्तता वगैरे करणं हे फार सोपं होणार आहे. इथं मालक वर्गाने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की PF आणि ESIC जर भरली नाही तर नवीन कोडमध्ये आणखी शिक्षा कडक केलेली आहे. त्यामुळे आता कामगारांना ते लाभ वेळेवर द्यावे लागणार आहेत. नवीन संहितेमध्ये इन्स्पेक्शन सिस्टीम जी आहे तर त्यात काय बदल केला गेला आहे? एक फार मोठा बदल केला गेला आहे. इन्स्पेक्टरऐवजी इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर ही नवीन भूमिका तयार केली आहे. त्यांचं मुख्य काम दंड आकारणं नसून मालकांना नियम पाळण्यात मदत करणं आणि सुविधा पुरवणं हे आहे. तपासणी आता मुख्यतः वेब बेस्ड केली आहे. त्यामुळं मानवी हस्तक्षेप कमी होईल. आता आपण थोडंसं एक असं उदाहरण घेऊया. एका ॲप कंपनीचा मालक त्यांच्या CAला भेटला आणि म्हणाला, माझा एक गिग वर्कर आहे, तो काल मला म्हणत होता की आता सामाजिक सुरक्षा निधीसाठी मी पात्र आहे. असं कसं होईल? मी त्याला काम देतोय पण तो माझा कायम कर्मचारी नाही आहे, त्यामुळे सामाजिक सुरक्षा निधीसाठी तो कसा काय पात्र होईल? यावर नव्या संहितेनुसार उत्तर असं आहे की तो कर्मचारी नसला तरी तो त्या बिझनेसच्या प्लॅटफॉर्मवर आहे ना. आता प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेवढ्या जास्त ऑर्डर देता तेवढं जास्त कॉन्ट्रिब्युशन म्हणजे योगदान त्या कर्मचाऱ्यासाठी द्यावं लागेल. ॲग्रिगेटर कंपन्यांना त्यासाठी आपल्या टर्नओव्हरच्या 1 ते 2% रक्कम सामाजिक सुरक्षा निधी म्हणून राखीव ठेवावा लागेल. हा खर्च आता बिझनेसचा एक भाग आहे. त्यामुळे गिग कामगारांसाठी सुद्धा कंपन्यांवर सामाजिक जबाबदारी आली आहे. दुकान आणि आस्थापना म्हणजे शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंट्स तर हे चालवणाऱ्या छोट्या मालकांसाठी किंवा किरकोळ विक्रेत्यांसाठी की ज्याला आपण रिटेलर्स असं म्हणतो, तर यांच्यासाठी नवीन संहितेमध्ये कोणती मोठी सूट किंवा त्यांना काही फायदा मिळाला आहे याचा? होच, फायदा मिळालेला आहे. छोट्या व्यवसायांसाठी मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ कोडमध्ये या संहितेनं अनेक बाबी शिथिल केलेत. उदाहरणार्थ, अगदी लहान दुकानांना अनेक नोंदवह्या म्हणजे रजिस्टर्स वगैरे आणि वार्षिक विवरणपत्र म्हणजे ॲन्युअल रिटर्न्स वगैरे सांभाळत बसायची आता गरज नाही. हे काम आता एक साधा फॉर्म भरून सुद्धा करता येईल. याशिवाय कामाचे तास आणि दुकान उघडण्याची वेळ यासारख्या बाबींवर आता राज्य सरकारांकडे अधिक लवचिकता दिली आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेप्रमाणे दुकान उघडणं आणि बंद करणं, कामाचे तास ठरवणं वगैरे फार सोपं झालं. आता आपण थोडंसं व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या स्थिती संहितेकडे वळूया. म्हणजे कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणते महत्त्वाचे नवीन नियम या कामगार संहितेमध्ये आले आहेत? या संहितेनं सुरक्षेच्या नियमांची व्याप्ती सर्व आस्थापनांपर्यंत वाढवली आहे. महत्त्वाचा बदल म्हणजे कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण, प्राथमिक उपचार सुविधा म्हणजे ज्याला आपण फर्स्ट एड फॅसिलिटीज म्हणतो, आणि प्यायचं स्वच्छ पाणी हे पुरवण्याची जबाबदारी आता मालकांचं कायदेशीर कर्तव्य आहे. आपल्याकडं बांधकाम कामगार सगळ्यात जास्त असुरक्षित आहेत. त्यांना कामासाठी जाण्या येण्याचा खर्च म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स देण्याची तरतूद केली आहे. समजा एखाद्या कामगाराला नोकरीवरून काढून टाकलं म्हणजे टर्मिनेशन त्याचं केलं किंवा त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली गेली, तर अशा केसमध्ये तो कामगार नवीन संहितेनुसार न्यायासाठी काही करू शकतो हालचाल? औद्योगिक संबंध संहितेनं वाद निवारणाची प्रक्रिया फार सोपी केली आहे. यासाठी वाद सोडवणूक प्राधिकरण म्हणजे डिस्प्यूट रिझोल्युशन अथॉरिटीची स्थापना केली आहे. कामगार जर समजा त्याच्यावर अन्याय झाला तर दाद मागण्यासाठी तिथं जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडू शकतात. महत्त्वाचं म्हणजे तो वाद न्यायालयात प्रलंबित असताना त्याला अंतरिम दिलासा म्हणजे इंटरिम रिलीफ म्हणून वेतन म्हणजे वेज मिळवण्याचा अधिकार आहे. हा अधिकार पूर्वी नव्हता. त्यामुळं कामगार आर्थिक संकटातून वाचेल. कामाच्या ठिकाणी एखादा अपघात झाला तर त्या अपघातग्रस्त कामगाराला किंवा आता व्यावसायिक आजार आपण म्हणू शकतो की समजा गादीचा कारखाना आहे तर तिथे कापसांचे तंतू उडून ज्याला दमा आहे पूर्वीपासूनच तर त्याला त्याची ॲलर्जी होऊन त्याचा दमा बळावू शकतो. तर अशा व्यावसायिक आजार असणाऱ्या कामगारांना सुद्धा या नवीन संहितेनुसार काही सुविधा दिल्या आहेत. अशा दुर्दैवी परिस्थितीत त्या कामगाराला पैशाच्या रूपात का होईना भरपाई देण्याची तरतूद आधीपासून आहेच. सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या म्हणजे ESICच्या नियमांखाली अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
आता ESICची व्याप्ती वाढवल्यामुळं अनेक छोटे कारखाने आणि आस्थापनांमधील कामगारही कव्हरेजमध्ये आलेत. भरपाईची रक्कम थेट महागाई निर्देशकांशी म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्स ज्याला म्हणतो आपण त्याच्याशी जोडण्याची तरतूद विचाराधीन आहे. त्याशिवाय ESICची व्याप्ती वाढवून 14 कोटींपेक्षा जास्त कामगारांना आरोग्यासाठी लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे. वार्षिक रजा आणि नोकरीचे पुरावे याबद्दल सामान्य कर्मचाऱ्यांसाठी काय आहे प्रोव्हिजन? कामगारांसाठी हा एक मोठा बदल आहे. वार्षिक सशुल्क रजा म्हणजे ज्याला आपण अर्न लिव्ह म्हणतो त्या रजेसाठी पात्र होण्याची मर्यादा आता 240 दिवसावरून 180 दिवसापर्यंत कमी केली आहे. म्हणजे कामगारांना आता ह्या रजेचा हक्क फार लवकर मिळाला आहे. शिवाय नोकरीचा पुरावा म्हणजे प्रत्येक कामगाराला कारखान्यात, दुकानात किंवा एखाद्या ऑफिसमध्ये नोकरीला घेतल्यावर त्याला लेखी नियुक्तीपत्र म्हणजे अपॉइंटमेंट लेटर देणं मालकावर बंधनकारक केलं आहे. त्यामुळं कामगारांना या नोकरीचा कायदेशीर पुरावा मिळेल. जास्ती वेळचं काम ज्याला आपण ओव्हरटाईम म्हणतो, तर त्याविषयी काय आहे या संहितेमध्ये नियम? नवीन संहितेत कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आणि त्यांच्या विश्रांतीच्या वेळेवर फार भर दिला आहे. 3 महिन्याच्या कालावधीत ओव्हरटाईमसाठीचा कालावधी 125 तासापेक्षा जास्त नसावा अशी स्पष्ट मर्यादा घातलेली आहे. तसंच ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन देण्याचा जो आधीचा नियम होता तो कायम ठेवला आहे. आता कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मालकांनी काही कायदेशीरदृष्ट्या कागदपत्रांची पूर्तता करणं बंधनकारक आहे, तर त्या दृष्टीनं या नवीन संहितेमध्ये काय प्रोव्हिजन आहे? नवीन कोडमध्ये मालकानं स्वतः दिलेलं प्रमाणपत्र आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शनवर जास्त फोकस केला आहे. याचा अर्थ लहान लहान आस्थापनांचे जे मालक आहेत किंवा लहान कारखानदार आहेत कायदेशीर पूर्तता केल्याचं सर्टिफिकेट स्वतः ते देऊ शकतात. ज्याला आपण सेल्फ डिक्लरेशन म्हणतो ते करता येईल. ज्यामुळं सरकारी खात्याकडून सतत तपासण्या करून घेण्याची जी कटकट होती ती कमी होईल. त्याशिवाय एखाद्या मालकाकडून किंवा कारखानदाराकडून एखाद्या तरतुदीचा जर समजा भंग झालाच तर दंड आणि शिक्षेऐवजी असा भंग त्याच्याकडून जर पहिल्यांदाच झाला असेल तर त्या गुन्ह्याचं निराकरण म्हणजे आपण कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स म्हणतो ती करण्याची संधी त्या मालकांना किंवा कारखानदाराला दिलेली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना कायद्याच्या अनावश्यक दबावापासून थोडासा दिलासा मिळेल, ज्यामुळे व्यवसायांना लवचिकता मिळेल. अच्छा, आता या नवीन कामगार संहितेविषयीच्या माहितीनंतर एक कायद्याचा अभ्यास तुम्ही करता, तर एक अभ्यासक म्हणून याविषयी काय सांगाल तुम्ही? आज आपण नवीन कामगार संहितांच्या शक्य तितक्या पैलूंचा आढावा घेतला आहे. या संहिता फक्त जुने कायदे एकत्र करत नाहीत, तर त्या संहिता म्हणजे कामगार कल्याण आणि आर्थिक वाढीचा समतोल साधणारं एक भविष्यवेधी पाऊल आहे. कामगारांसाठी म्हणायला गेलात तर ही संहिता एक युनिव्हर्सल मिनिमम वेज, ग्रॅच्युइटीचा 1 वर्षाचा नियम, गिग कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि लेखी नियुक्तीपत्राची हमी देते. मालकांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर ही संहिता अनुपालनाचा साधेपणा म्हणजे आपण कायदेशीर पूर्ततांचा साधेपणा म्हणतो, सिंगल रजिस्ट्रेशन म्हणा, सिंगल रिटर्न म्हणा किंवा व्यवसाय करण्याची सुलभता म्हणा, अशा गोष्टींना ही लवचिकता देते. खूप साधेपणा आणि सुटसुटीतपणा दिलेला आहे या कोर्सनी. ग्रॅच्युइटीसाठीचा कालावधी जो आहे तो 5 वर्षांऐवजी 1 वर्षापर्यंत कमी आणणं, गिग वर्कर्सना ओळख देऊन त्यांना सामाजिक सुरक्षा पुरवणं, एम्प्लॉयमेंट लेटर देण्याची सक्ती करणं, वेतनाच्या व्याख्येतील सुधारणा आणि ईज ऑफ बिझनेससाठीच्या तरतुदी हे नव्या लेबर कोडमधले काही महत्त्वाचे बदल आहेत. पण हे बघत असताना या संहितांमध्ये काही सुधारणा करण्याचा पण वाव आहे. जसं कामगार युनियन्सना काही कारणानं संपावर जायचं असेल तर मालकाला आता 60 दिवसांची आगाऊ नोटीस द्यावी लागेल. या 60 दिवसात मालक वर्गाला इतर मार्गानं कामगारांच्या मागण्या हाणून पाडायला वेळ मिळेल. त्यामुळं अचानक काम बंद करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची कामगारांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती मात्र कमी होईल. शिवाय आठवड्यात 48 तास कामाची मर्यादा लेबर कोडनं सांगितलेली आहे, पण त्याचबरोबर एका दिवसात कामाचा कालावधी 12 तासापर्यंत नेण्याची परवानगीसुद्धा कंपन्यांना दिली आहे. म्हणजे आठवड्यातले 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी हे ऐकायला जरी बरं वाटत असलं तरी काही आस्थापनांमध्ये कमालीची अंग मेहनत असते. अशा ठिकाणी दिवसातले 12 तास काम केल्यामुळं त्या कामगाराच्या तब्येतीवर आणि मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. या तरतुदीचा वापर करून कंपन्यांकडून कामगारांचं शोषण व्हायची शक्यता आहे. त्याचप्रमाणे असंघटित कामगार वर्गापर्यंत या बदलाचे फायदे पोचतील की नाही याबद्दल थोडी शंका आहे. त्याबाबत एक उदाहरण आपण घेऊया. समजा एका हॉटेलमध्ये 8 कामगार काम करतात. आता ही संख्या 20पेक्षा कमी असल्यामुळं हॉटेल मालकाला त्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, ते त्याच्यावर सक्तीचं नाही आहे. म्हणजे त्या कामगारांना PF किंवा हेल्थ इन्शुरन्स याचे फायदे मिळू शकत नाहीत असं आहे का? मालकावर ते लाभ देण्याची तशी सक्ती करता येणार नाही, अडचण तिथं आहे.
आणि असा कामगार वर्ग साधारण किती आहे? तो जवळपास 70% कामगार तसा आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी लेबर कोडचे बदल हे नुकतेच आलेले आहेत. मी आता सांगितलेल्या शक्यतांवर सुद्धा येणाऱ्या काळात सरकारकडूनच तोडगा निघेल. या तरतुदी आत्ता कागदावर आहेत. त्यांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर त्यावेळी वेगवेगळ्या कोर्टांकडून किंवा शासन स्तरावर मार्ग काढले जातील आणि कामगारांचं हित साधलं जाईल हे मात्र नक्की. पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आणि हा केवळ कायद्याचा बदल नाही आहे, तर भारतातल्या कामगार मालक संबंधांना शक्य तितकं औपचारिक, सुरक्षित आणि न्याय्य बनवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे फार महत्त्वाचं पाऊल आहे. भविष्य हे कल्याणकारी आणि सकारात्मक असेल यात शंका नाही, कारण या कायद्यांचा उद्देश प्रत्येक श्रमिकाला सन्मान आणि सुरक्षा देणं हाच आहे. तर श्रोतेहो, आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात कामगार कायद्यांमध्ये झालेल्या सुधारणांचा मागोवा घेण्यासाठी आपण आमंत्रित केलं होतं ॲडव्होकेट प्रणंद प्रमोद जोशी यांना. त्यांनी या नवीन कायद्यांबद्दल केलेल्या विश्लेषणाचा सर्व श्रोत्यांना नक्की फायदा होईल अशी अपेक्षा करूया. आणि सर, तुम्ही इथे येऊन आज जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. आकाशवाणी सांगलीनं या विषयाचं महत्त्व ओळखलं आणि तो मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर.